मुख्यमंत्री पदाच्या लोभापायी जय भवानी जय शिवाजी हा नारा कधीचाच मागे सोडून दिला. म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडचिठ्ठी दिली. आता उपमुख्यमंत्री पद वाचविण्याच्या नादामध्ये प्रभू रामचंद्रालाही सोडून दिलं. म्हणजे हिंदुत्वाशी सुद्धा काडीमोड घेतला. त्या मोदी शहांची मर्जी राखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीचं धोरण राबविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. म्हणजे मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान याला सुद्धा कायमची मुठमाती दिली. आणि आता तर लाचारी एवढी भिनली आहे की कधी नव्हे ते या संघ भाजपाच्या विचारधारेला दोन पावलं का होईना या 10-12 वर्षाच्या सत्ता काळामध्ये मागे जायला भाग पाडलं. त्या तरुणाईला कुठेतरी त्या तरुणाईचा सुद्धा हा विजय आहे तो कलंकित करण्याचा. म्हणजे त्या अभिजित दिपकेंच्या घरी संजय शिरसाटांना पाठवून मोदी शहांची चाकरी कितपत करावी याला कुठेही मर्यादा न ठेवलेला. म्हणजे अभिजित दिपके आता यापुढे राजकारणामध्ये येणार नाही हे सांगायला अभिजित दिपके नाही तर संजय शिरसाटांना पुढे पाठवलं. म्हणजे एकनाथ शिंदेजवळ आता उरलंय नेमकं काय? त्यांच्याजवळ आता काहीच उरलेलं दिसत नाही, केवळ लाचारी सोडून. बघा, प्रभू रामचंद्राची जी काही त्या मंदिरामध्ये चोरी झाली आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी झालेली असताना उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना कुठेही हिंदुत्व धोक्यात आहे अशी जाणीव झाली नाही, किंवा हिंदुत्वावरती हा चोरीचा प्रकार कलंक आहे असं सुद्धा या एकनाथ शिंदेंना अथवा त्यांच्या शिवसेनेला वाटलं नाही. का तर संघ भाजपच्या त्या सरकारमध्ये आपलं उपमुख्यमंत्री पद आत्ताचं टिकवायचं असेल किंवा आपल्या मुलाला काहीतरी त्या केंद्रामध्ये एखादं मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रभू रामचंद्राला सुद्धा सोडावं लागेल. म्हणजे जय श्रीराम यांना सुद्धा जो नारा आहे तो सोडून द्यावा लागेल. म्हणजे प्रभू रामचंद्र असेल वा हिंदुत्व असेल याला त्यांनी त्याच्या हिंदुत्वाशी काडीमोड घेतला. कारण काय? केवळ आणि केवळ म्हणजे उपमुख्यमंत्री पद वाचवायचं आहे आम्हाला. कधीच पाठीमागे त्यांनी ते जरी म्हणत असले आम्ही मूळ शिवसेना आहोत आणि मूळ शिवसेना म्हणून सांगत असले तरी सुद्धा जय भवानी आणि जय शिवाजी हा त्यांचा नारा कधीचाच मागे पडलाय, सोडून दिलाय त्यांनी. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवरती आनंद दिघेंच्या मृत्यू प्रकरणी शंका उत्पन्न करण्यापर्यंत या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मजल गेलेली. म्हणजे बाळासाहेबांचा जो विचार होता तो त्यांनी कायमचा सोडून दिलाय, त्याच्याशी काडीमोड घेतलेला आहे. म्हणजे जय भवानी जय शिवाजी हा आता एकनाथ शिंदेचा नारा असूच शकत नाही, तो त्यांनी सोडून दिलाय. कदाचित यदा कदाचित ते पुढे चालून जय मोदी जय शहा असं सुद्धा ते म्हणू शकतात. म्हणजे या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांच्या विचारधारेला सोडचिठ्ठी दिली. त्या उपमुख्यमंत्री पदाच्या नादामध्ये हिंदुत्वाला त्यांनी सोडून दिलं, हिंदुत्वाशी काडीमोड घेतला आणि पुढे चाकरी म्हणजे मी कसा हिंदू म्हणजे बेगडी हिंदू कसा म्हणजे या मोदी शहांचा कसा प्रामाणिक नोकर चाकर आहे हे दाखविण्याच्या नादामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीचं धोरण राबविण्याचा प्रयत्न केला होता. आणि मराठी भाषा, मराठी अस्मिता हा जो पुरोगामी महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राला कुठेतरी या गुजराती व्यापाऱ्यांच्या दावणीला ती नेऊन बांधण्याचा जो काही प्रयत्न केला, म्हणजे एकंदरीतरित्या या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं मराठी भाषा असेल किंवा मराठी अस्मिता असेल त्या कायमची त्यांनी मुठमाती देऊन टाकलेली आहे. त्यांच्याकडे ती सुद्धा आता शिल्लक राहिलेली नाही. आम्ही मराठी भाषिक किंवा मराठी माणसासाठी लढतो हे म्हणण्याचा सुद्धा त्यांना आता अधिकार राहिला आहे का याचा विचार त्यांना नक्की करावा लागेल.
आणि आता तर त्यांनी कळस कसा गाठलाय बघा. म्हणजे त्या दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं, उभा भारत देश या आंदोलनामध्ये सहभागी झाला. आणि कधी नव्हे त्या या 12 वर्षाच्या सत्ता काळामध्ये संघ भाजपा म्हणजे गोळवलकरी हेडगेवार विचारांना, ती जी विचारधारा आहे त्यांची, त्या विचारधारेला कुठंतरी हातामध्ये आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे फोटो घेऊन, भगतसिंगाचे फोटो घेऊन या तरुणाईंनी या विचारधारेला पराभवाची धूळ चारली. हा मर्माघात झाल्यामुळं मोदी शहांना त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला. या तरुणाईंच्या पुढे शरणागती पत्करावी लागली आणि तीच कुठंतरी जिव्हारी लागली. आणि त्याचाच परिणाम म्हणून एकनाथ शिंदेंनी या मोदी शहाच्या अपमानाचा बदला या महाराष्ट्राच्या मराठी तरुणांवर कडून म्हणजे त्या तरुणाईवर उठवायचा प्रयत्न केलेला दिसतोय. हा सूड वाटतो. याचं कारण म्हणजे अभिजित दिपकेच्या घरी संजय शिरसाटांना पाठवायचं म्हणजे जे प्रभू रामचंद्राचे झाले नाही, जे हिंदुत्वाचे झाले नाही, जे मराठी माणूस मराठी भाषेचे झाले नाही, जे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाही, ते आता बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सोडून द्या म्हणायला गेले. कारण ती विचारधारा कुठंतरी यांच्या सत्तेच्या आड येते. ह्या तरुणाईंचा विचार कुठंतरी यांना सत्तेला कुठंतरी टोचतोय, बोचतोय. आणि मग अभिजित दिपकेंच्या घरी संजय शिरसाट गेल्यानंतर काय कल्पना करा बरं. एकनाथ शिंदेच्या संमतीशिवाय, अमित शहांच्या परवानगीशिवाय हे संजय शिरसाट त्या अभिजित दिपकेंच्या घरी जाऊ शकतात का हो? जर ते परवानगीशिवाय गेले तर त्यांचं मंत्रिपद एक क्षणभर सुद्धा राहणार नाही. दुसऱ्या क्षणाला त्यांना राजीनामा देऊन मोकळं व्हावं लागेल. बरं, गेल्यानंतर ते तिथं काय म्हणाले? तिथं म्हणतात की माझ्या मतदारसंघातला तरुण, आमचे फार जुने नातेवाईक आहेत, हे माझा मुलगा त्यांच्या म्हणजे त्या अभिजित दिपकेंच्या बहिणीला राखी बांधतो दरवर्षी. अहो, देशाला काय करायचंय? तुम्ही राखी बांधता का? 15 वर्ष तुमचे नाते म्हणजे तुमचे नाते आहेत का? तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या यशासाठी म्हणजे विजय मिळवला म्हणून तुम्ही जर गेला असाल तर तो तुमच्या त्या पक्षश्रेष्ठींचा पराभव आहे. तो तुम्ही मान्य करताय का? म्हणजे बरं, तुम्हाला हा अधिकार कोणी दिला की अभिजित दिपके हा आता राजकारणामध्ये येणार नाही, त्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाही, म्हणजे तुम्ही त्या घरी जाऊन तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका, नाहीतर याचे फार मोठे गंभीर परिणाम असतात असं सांगायला तर गेला नाहीत ना. अहो, आंबेडकरी विचारधारा, शाहू फुले आंबेडकरी जी विचारधारा आहे ती घेऊन हातामध्ये फोटो घेऊन ही तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. आणि ही आता मोदी शहांना घाबरत नाही. संघ भाजपा जी काही विचारधारा जी आहे तिला ती आता भीक घालत नाही. आता ही विचारधारा कुठेतरी त्या भीतीच्या पलीकडे गेली हो. त्यामुळं संजय शिरसाटांनी अमित शहांच्या सल्ल्यानुसार या अभिजित दिपकेंच्या आई वडिलांवरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न करूच नये. आणि अभिजित दिपके ज्यावेळी म्हणेल ना की आता मला काही देणं घेणं नाही, तो म्हणाला की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. आणि तुम्ही म्हणत होते ना की आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. हो, तुमच्या सरकारमध्ये सुद्धा राजीनामे होतात, हे खडसावून सांगितले त्या अभिजित दिपकेंनी. पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडं आता लाचारीशिवाय काहीच उरलेलं दिसत नाहीये. निव्वळ एकमेव तेवढाच म्हणजे मोदी शहांची मर्जी राखण्यासाठीची जी धडपड आहे तीच केविलवाणी धडपड या त्यांच्या प्रयत्नामधून दिसते आहे का? याविषयी आपलं काय मत आहे? एकनाथ शिंदेकडं खरोखर आता काही शिल्लक राहिलंय का? काही उरलंय का? याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.